नाव हाफिज सईद, कुख्यात दहशतवादी, लष्कर ए तोयबाचा मोहरक्या आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार। मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिज सईदला सध्या मृत्यूच्या भीतीनं ग्रासलंय। त्याची रात्रीची झोप उडालीय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात मोठ्या कारवाईची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे, तर इकडे लष्कर ए तोयबाचा मोहरक्या हाफिज सईदची पाचावर धारण बसली आहे। आपली हत्या होऊ शकते ही भीती हाफिज सईदला सतावते। त्यामुळे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि पाकिस्तान सरकारनं हाफिजची सुरक्षा वाढवली आहे। त्याला कराचीमध्ये येऊन किंवा इस्लामाबादमध्ये येऊन भारताचे लोक अमेरिकेने जसं लादेनला मारलं तसं मारतील अशी यांना आशंका आहे। आणि पाकिस्तानला हीच भीती असल्यामुळे हाफिजची आंतरिक सुरक्षा त्यांनी खूप मोठी केलेली आहे। कदाचित त्याला ते दुसऱ्या ठिकाणी पण शिफ्ट केलं असेल आतापर्यंत किंवा करतील आहे, जसं परिस्थिती डेव्हलप होईल तशी। हाफिज सईदला मृत्यूची भीती। लष्कर ए तोयबाचा मोहरक्या असलेला हाफिज सईद हा भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे आणि तो मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे। त्यामुळेच ISIनं पाकिस्तानातील माजी SSG कमांडोंचं एक पथक सध्या सईदच्या घराभोवती तैनात केलंय। त्याच्या घराला कमांडोचा 24 तास खडा पहार आहे। लाहोरच्या मोहल्ला जोहरमध्ये हाफिज सईदचं घर आहे आणि सध्या एका तुरुंगाप्रमाणे त्याच्या घराभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे। सईदच्या घराच्या 1 किलोमीटरच्या परिघात CCTVतनं वॉचही ठेवला जातोय। दहशतवाद्यांना फंडिंग केल्याप्रकरणी सईदला 31 वर्षांची शिक्षा झाली आहे, पण POKच्या मुद्रिक, बहावलपूर आणि रावळकोटमध्ये त्याचा वावर पाहायला मिळालेला। विशेष म्हणजे हाफिज सईदला जाणीवपूर्वक दाट लोकवस्ती असलेल्या भागात ठेवलंय, जिथे सामान्य पाकिस्तानी नागरिकांच्या घरांसह मशिदी आणि मदरसे असल्याची माहिती मिळते। त्याला मरू देणं हे पाकिस्तानला परवडणारं नाही आहे, कारण तो जर कॅप्चर झाला किंवा पकडला गेला, बाहेर आला तर इंटरनॅशनल कोर्टमध्ये पाकिस्तानचा जो काही याच्यामध्ये हात आहे तो संपूर्णपणे उघडा पडेल आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणार असल्याची धमकी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीनं दिल्याचं बोललं जात आहे। बिश्नोई टोळीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे। त्यामुळे हाफिज सईदची पार गाळ उडाली आहे। त्यातूनच हाफिज सईदला आपला खेळ खल्लास होऊ शकतो अशी भीती आता सतावू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।